हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि जत्रा झाली काल, सगळं झालं. आणि घरात माझ्या म्हणजे अजून आवरायचं आहे. तर आणि काल तिथूनच आणलेलं, म्हणजे आबा घरी होते, मी इथून आवरून गेलं ते सगळं. म्हणजे स्वयंपाक हे संध्याकाळचा, पण आबा ही पोवायची पण जत्रा आहे आमच्या इथं, तिथून जेवून आले. आणि तसंच राहिलं रात्रीचं सगळं कालवण हे केलेलं. आणि आम्ही येताना पण तिकडून कालवण आणलेलं, आईने दिली ताबणला कालवून. तर फक्त चपात्या करायच्या होत्या, चपात्या पण करून झाल्या, तर भांडी वगैरे सगळे घासून झाले. आता फक्त घर आवरायचं आहे. आणि तुम्हाला मी दाखवणार मी काल जत्रेतून काय काय खरेदी केली. तर लई काही नाही केलं, पण थोडंसं लागणारं साहित्य घेतलं. आणि असं वाटलं की तिथं म्हणजे स्वस्त होतं बरं काय पण घ्या, 20 रुपयाला 100 रुपयाला असं होतं. तर मी काय काय घेतलं म्हणजे घेतलं ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते, कारण आधी घरावरून घेते आणि नंतर आपण मग तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं ते. चिंतीची यात्रा झाली आणि यात्रेतून काय काय आणलं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही माझी पर्स ना तिथंच तुटली, कशात अडकली काय माहिती. पण बरं, ह्यात माझं सगळं आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड, सगळं साहित्य होतं ह्याच्यात. महत्त्वाची कागदपत्र पण होती, पण ती तुटली त्यावेळेस. तर आता मी सामान आणलं आहे. तर ही गाळणी आणली, कारण बोरचं पाणी जरा असं थोडंसं त्यात थोडीशी माती येते ना, म्हणून गाळायला गाळणी आणली मी. हे क्लिपांचे पाकिट आहे, तर 20-20 रुपयाला होती. ते हे आईंनी घेतले, कितीला होतं काय माहिती, पण हे असे 2 चाप घेतले आईंनी. आणि हे एक आहे, हे बडीशेप ठेवायचे. हे 2 आणले मी गौरायांना, म्हटलं मला छान आवडलं म्हणून मी गौरायांसाठी घेऊन आले ही. तर तुम्हाला कसं वाटतंय? 20 रुपयाला एक होतं. आणि म्हणजे थोडंसं टिकाऊ वाटतं, असं काय लगेच मोडणार नाही, पण छान आहे. आणि ह्याचं झाकण असं उघडते, ह्यात बडीशेप ठेवतात वाटतं, काय माहिती बडीशेप ठेवतात का काय. पण त्यांना विचारलं म्हणजे हे कशासाठी काय येतं, ते म्हटलं बडीशेप ठेवायला. तर म्हटलं मग 2 ठेवलं गौरायांना. घेतलं 20-40 रुपयाचं हे झालं. अर्धा डझन कप आणलेत, कारण कोण पाहुणे वगैरे आले की मग कपात चहा द्यायला जरा बरं पडतं. फुलपात्रीत पितो आम्ही, पण कपात चहा द्यायला बरं वाटतं. आणि हा एक चापाचा अख्ख हे पण 20 रुपयालाच आणलं आहे. तो एक चाप आहे, आईने 2 चापे घेतले. तर हे माझा झारा खराब झाला होता, तर त्यासाठी मी झारा घेतला आहे. आणि हे सगळं आणले ते 20 रुपयाला, कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयाला. तर हे एक झारा आणला आहे. आरूला खेळणी घेतलेली, तर खेळणी ते तिकडे मोडून तोडून टाकली एका दिवसात पण. आणि ही पर्स घेतली, मला खूप जास्त आवडली पर्स. आणि 2-3 कप्पा आहेत. हा बाहेरचा कप्पा आहे, हा पण बरा म्हणजे पैसे मोबाईल वगैरे चांगला बसू शकतो ह्याच्यात. आणि भरपूर असा स्पेस आहे आतमध्ये, जेणेकरून माझी एखादी वही, पेन, डबा, बाटलीसुद्धा बसू शकते, किंवा माझं वेगळं काय सामान असेल तर पण बसू शकते. आणि चांगला स्पेस आहे, मोठा आहे, ती माझं बरंच सामान बसू शकतं ह्याच्यात. आणि एवढी शॉपिंग केली. आणि ही बॅग मी 150 रुपयाला घेतली. आणि कलर पण ह्याचा ब्लॅक अँड व्हाईट छान वाटतो. आणि मजबूत आहे, म्हणजे कापड ह्याचं मजबूत आहे म्हणून मला आवडली जास्त. आणि जास्त दिवस टिकल, कारण जास्त दिवस नाही टिकत आहे पर्स, तर ही जरा जास्त दिवस टिकल म्हणून मी ही पर्स घेतली. आणि आत्ताच गाडी आली, दुकानात माल भरला आहे, तर तुम्हाला मी दाखवते. अजून तर पसारा पण नाही उचलला मी, तर म्हटलं आधी व्हिडिओ करून घ्यावं नंतर ना, कारण इतकं गरम होतं आहे ना, खूप जास्त गरम होतं आहे. तर चला दाखवलं मी काय काय म्हणजे जत्रेतून आणलेलं. आणि आज परत जेवायला बोलवलं आहे आम्हाला मामांनी, पण मी नाही जरा एवढं उन्हात आलं, इतकं ऊन लागतं आहे, नुसतं खाण्यासाठी जायचं म्हटलं की नको वाटतं. तर मी नाही जाणार, संध्याकाळी जायचं आहे, पण तरी पण नाही जाणार मी, मला कंटाळा आलेलं जायचं आता. आणि इतकं गरम होत होतं काल. बगाड पण खूप छान होतं, मी पहिल्यांदाच बगाड बघितलं, खूप छान होतं, मला लय आवडलं. दुसऱ्या यात्रेपेक्षा ती बगाड इतकं भारी होतं ना, म्हणजे
अंगात आलं तर त्या देवाच्या भरपूर काय काय होतं. तर चला, जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.